नमस्ते मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि पौष्टिक अशी सोयाबीनची भाजी। कमी साहित्य, सोपी पद्धत आणि जबरदस्त चव। चला तर मग जास्त वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात। सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी सोयाबीन घेतलं होतं। त्याला गरम पाण्यामध्ये मी 2 ते 3 मिनिटं भिजत ठेवलं होतं आणि त्यानंतर याला मी व्यवस्थित पाणी निथळून घेतलेलं आहे। मी सर्व पाणी निथळलेलं नाही, थोडंसं पाणी मी सोयाबीनमध्ये तसंच ठेवलं होतं। आपल्याला आता सोयाबीनच्या भाजीसाठी मसाला करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी 1 मोठा टोमॅटो असा उभा चिरून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला 2 कांदे लागणार आहेत। इथे मी कांदे तळून घेतलेले आहेत। तळून घेतलेल्या कांद्यामुळे भाजीला चव खूप छान येते। त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, यालाही भाजून घेतलेलं आहे। 1 मिरची घेतलेली आहे, थोडंसं अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। या सर्वाचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित वाटून घेतलेला आहे। इतपत आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडी मोहरी ॲड करून घ्यायची आहे। मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे। कढीपत्ता तडतडल्यानंतर मी यामध्ये थोडंसं लाल तिखट ॲड करून घेणार आहे। यामुळे भाजीला कलर खूप छान येतो आणि आपण वाटण करून घेतलेलं इथे सर्व ॲड करून घ्यायचं आहे। वाटण ॲड करून झाल्यानंतर आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून याला मी 2 ते 3 मिनिटं ठेवून दिलं होतं। याला आता हळूहळू तेल सुटायला लागलेलं आहे। याला 2 ते 3 वेळा असं झाकण ठेवून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। मी इथे धना पावडर ॲड करून घेणार आहे। आणि थोडा गरम मसाला ॲड करून घेणार आहे। जे आपले बेसिकचे मसाले असतात ते सर्व आपण यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। हळद ॲड करून घेणार आहे आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून परतून घ्यायचा आहे। मसाला आपला परतत आलेला आहे। मसाला आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि त्याला बऱ्यापैकी तेलही सुटलेलं आहे। त्यामुळे यामध्ये मी आता थोडासा कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे। इथे मी जास्त नाही, थोडाच कांदा लसूण मसाला ॲड केला होता, कारण आपण लाल तिखटही ॲड केलं होतं। याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे। तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करून घेऊ शकता। पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि मगच ॲड करायचं आहे। जास्त थंड पाणी ॲड करू नका। मला एवढीच अशी घट्ट अशी ग्रेव्ही हवी आहे, त्यामुळे मी जास्त पाणी ॲड नाही करणार आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं असंच वाफलून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी सोयाबीन ॲड करून घेणार आहे। सर्व सोयाबीन मी इथेच ॲड करून घेतले आहेत आणि याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। यावर झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनिटं याला वाफलून घेतलं होतं। त्यानंतर आता आपली भाजी तयार झालेली आहे। यावर मी थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहे। अशा प्रकारे आपली ग्रेव्हीवाली हॉटेलसारखी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी घरी नक्की करून बघा, चवीला खूप छान लागते। मोठे आणि छोटे दोन्ही खूप आवडीने खातील।
आणि अशा झटपट आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वयंपाकघराला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण इथे झटपट आणि सर्वांना आवडतील अशा रेसिपी घेऊन येत असतो. धन्यवाद.